आज तुम्हाला बीटरूट, काकडी याच्यापासून सलाद कसं तयार करायचं ते सांगत आहे। बीटरूट खाणे शरीरासाठी छान असते आणि उन्हाळा आहे तर सलाद तर आलाच पाहिजे आपल्या जेवणामध्ये। तर मी आज सलाद कसा बनवायचा ते सांगत आहे। मी काकडी, कांदा, बीटरूट याचे साल काढून घेतलेले आहे। आता मी बीटरूटचं किस करून घेत आहे। बीटरूट किसून घेतलेले आहे। बीटरूट खाण्यासाठी खूप छान असतं। बीटरूटचा तुम्ही पराठा पण बनवू शकता आणि मी आज दुसऱ्या प्रकारे सांगणार आहे की त्याच्यामध्ये दही टाकायचं, फोडणी द्यायची, म्हणजे त्याला छान चव येतं आणि आपण खाऊ शकतो। बीटरूट खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढत असतं। मी काकडी आणि कांदा कापून घेतलेला आहे, बारीक याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही याचा बारीक किसणीने किस पण करू शकता, पण मी बारीक बारीक कट केलेला आहे। बीटरूट मध्ये दही टाकत आहे। बीटरूट मध्ये दही टाकलेलं आहे। मीठ, तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा, काकडी आणि कांदा कापून घेतलेला आहे बारीक, याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, थोडं तिखट टाकायचं आणि दही टाकायचं, काळा नमक टाकायचा, छान चव येतं। आणि छान मिक्स करून घ्यायचं। कांदा, काकडी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चाट मसाला, थोडे तिखट, मीठ, काळा नमक आणि दही मिक्स करून घ्यायचं, छान चव येतं। आणि कोथिंबीर टाकायचं। काकडी आणि कांद्याचा कोशिंबीर रेडी आहे। आता आपण बीटरूटचं जे सलाद बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फोडणी देऊया। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले की तेलामध्ये जिऱ्याचा तडका लावायचा। तेल झालेलं आहे, जिऱ्याचा तडका लावून द्यायचा। बघा छान जिरं होत आहे। जिऱ्याचा तडका मारला आहे, ते याच्यामध्ये बीटरूटचा कोशिंबीर बनवलं, सलाद बनवलं, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं। याच्याने छान चव येतं। अशा प्रकारे तुम्ही बीटरूटचा सलाद बनवू शकता। बीटरूटचं सलाद आणि कोशिंबीर रेडी आहे। सलाद पण बनवून रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।